नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही सुद्धा रोज दूध पित असाल किंवा तुमच्या घरी सकाळी रात्री दूध पिण्याची सवय असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमचा विचारही पूर्णपणे बदलेल। दूध ही एक अशी गोष्ट आहे जी आपण लहानपणापासून आरोग्यदायी मानत आलो आहोत। आपला विश्वास आहे की ते ऊर्जा देतं आणि शरीराला मजबूत करतं। तथापि त्याचं योग्य सेवन, त्याची अचूक वेळ, त्याचं योग्य प्रमाण आणि कोणत्या परिस्थितीमध्ये फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं हे फार कमी लोकांना खऱ्या अर्थाने समजतं। बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहीत असतं की दूध प्यायल्याने शरीर आणि हाडे मजबूत होतात, पण खरं सत्य यापेक्षा खूप खोल आणि समजून घेण्यासारखं आहे। आपल्यापैकी बहुतेकांच्या घरामध्ये वारंवार सांगितलं जातं, रोज दूध प्या, ते तुम्हाला शक्ती आणि निरोगी शरीर देईल। पण दूध कधी प्यावं, ते कशासोबत टाळावं आणि कोणत्या परिस्थितीत टाळणं सर्वोत्तम आहे हे कोणीही तपशीलवार समजावून सांगितलेलं नाही। यामुळेच बरेच लोक दूध पितात पण त्यांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही आणि कधीकधी नुकसानही होऊ शकतं। म्हणून दुधाचा वापर केवळ सवयीप्रमाणे न करता तो विचारपूर्वक करणं गरजेचं आहे। बरेच लोक सकाळी उठल्याबरोबरच दूध पितात, काही जण झोपण्यापूर्वी दूध पितात, काही जण दुधात हळद मिसळून पितात, काही जण दुधासोबत प्रोटीन पावडर घेतात, तर काही जण आपलं शरीर लवकर मजबूत होईल या विश्वासाने दिवसातून अनेक वेळा दूध पितात। पण दुधाचा परिणाम प्रत्येकावरती सारखाच होतो का? सर्व वयोगटातील लोकांसाठी त्याचा परिणाम सारखाच असतो का? आणि प्रत्येक वेळी दूध पिणं योग्य आहे का हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण एकच गोष्ट एका व्यक्तीसाठी वरदान ठरू शकते तर दुसऱ्यासाठी त्रासाचं कारणही बनू शकते। तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती दूध पितात पण एकाला ते फायदेशीर वाटतं तर दुसऱ्याला पोटाचा त्रास होतो। याचं कारण असं की प्रत्येक व्यक्तीची पचनसंस्था ही वेगळी असते आणि त्यांच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात। त्यामुळे जे तुमच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला मानवतं ते तुम्हालाही त्याच प्रकारे फायदेशीर ठरेलच असं नाही। आज आपण दुधाबद्दल सखोल आणि तपशीलवार चर्चा करणार आहोत। मी हे सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेमध्ये समजावून सांगू जेणेकरून ग्रामीण असो वा शहरी, वृद्ध असो वा तरुण, पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाला ते सहजपणे समजू शकेल। आपण दुधाचा शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दलची माहिती जाणून घेत आहोत। त्याचा पोटावर कसा परिणाम होतो, त्याची हाडे, स्नायू, मेंदू, नसा आणि पचनसंस्थेवरती कसा परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा 5 लोकांबद्दल सांगणार आहे ज्यांनी दूध खूप काळजीपूर्वक प्यावं आणि अनेक परिस्थितीमध्ये ते पूर्णपणे टाळावं। व्हिडिओला पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सर्वप्रथम हे समजून घ्या की दूध हे केवळ एक पेय नाही, तो एक संपूर्ण पौष्टिक आहार मानला जातो। त्यात कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन B1 आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात जी हाडे, स्नायू आणि नसा मजबूत करण्यास मदत करतात। दुधात असे घटकही असतात जे ऊर्जा टिकवून ठेवतात आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात। यामुळेच लहान मुलांपासून ते वृद्ध आणि आजारातून बरे होणाऱ्यांपर्यंत अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये दुधाचा समावेश करतात। मुलं लहान असताना त्याच्या शरीराला वेगाने वाढण्यासाठी पुरेशा पोषणाची गरज असते आणि यात दूध महत्त्वाची भूमिका बजावतं। हाडांचा विकास, स्नायूंची ताकद आणि मेंदूच्या वाढीमध्ये दुधाची महत्त्वपूर्ण भूमिका असते। तथापि जसजसं त्यांचं वय वाढतं तसतसं त्यांच्या शरीराच्या गरजा बदलतात, पचन क्षमता बदलते आणि त्यानुसार दुधाचे परिणाम देखील बदलू शकतात। म्हणून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जे लहानपणी फायदेशीर होतं ते प्रत्येक वयात फायदेशीर राहीलच असं नाही। अनेक लोकांचा असा विश्वास आहे की दूध प्यायल्याने नेहमी ऊर्जा मिळते आणि शरीर मजबूत होतं। हे बऱ्याच बाबतीत खरं आहे, परंतु प्रत्येकासाठी नाही। जर तुमची पचनसंस्था दूध योग्यरित्या पचवू शकत नसेल तर त्यामुळे गॅस, पोटदुखी, जडपणा किंवा अतिसारासारख्या समस्या उद्भवू शकतात। एका परिस्थितीची कल्पना करा, एक व्यक्ती लहानपणापासून सवय असल्यामुळे दररोज रात्री दूध पिते, पण प्रत्येक वेळी त्यांना पोटात जडपणा जाणवतो, ढेकर येतं किंवा कधीकधी गॅसचा त्रासही होतो। तरीही ते दूध आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे या विश्वासाने ते दूध पिणं सुरूच ठेवतात।
पण प्रत्यक्षात ते त्यांच्या शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि हळूहळू त्यांच्या समस्या अधिकच वाढवत आहेत। अशा परिस्थितीमध्ये शरीर वारंवार संकेत देत असतं की काहीतरी बरोबर नाही, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। दूध प्यायल्यानंतर तुम्हाला अशा काही समस्या जाणवत असतील तर लक्ष देणं आणि आपल्या शरीराचं ऐकणं महत्त्वाचं आहे, कारण आरोग्य सुधारण्यासाठी शरीराचे संकेत समजून घेणं हे अत्यंत आवश्यक ठरतं। दुसरीकडे अशी एक व्यक्ती आहे जी दिवसभर कठोर शारीरिक श्रम करते किंवा शारीरिक काम करते आणि त्याला अतिरिक्त पोषणाची गरजही असते। अशा व्यक्तीसाठी योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये दूध पिणं फायदेशीर ठरू शकतं। दूध त्याच्या शरीराला ऊर्जा देतं, स्नायू मजबूत करतं आणि थकवा कमी करण्यासही मदत करतं। तथापि दूध पिण्याची वेळ, दुधातील घटकांचं मिश्रण आणि त्याचं शरीर ते किती चांगल्या प्रकारे स्वीकारतं या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाची भूमिका बजावतात। दूध योग्यरित्या समजून घेण्यासाठी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की सर्व प्रकारचं दूध हे सारखंच नसतं। गाईचं दूध हलकं आणि पचायला सोपं मानलं जातं, या उलट म्हशीचं दूध जड असतं आणि त्यात चरबीचं प्रमाणही जास्त असतं। त्यामुळे ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे त्यांच्यासाठी हलकं दूध अधिक चांगलं मानलं जातं। काही लोक पॅक केलेलं दूध पितात, काही ताजं दूध वापरतात आणि काही दूध उकळतात। या सर्व पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि शरीरावरती त्यांचे वेगवेगळे परिणामही होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचं दूध पिता आहात याबद्दल अचूक माहिती असणं महत्त्वाचं आहे। आता दूध पिण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलूया, कारण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। बरेच लोक रात्री दूध पिणं पसंत करतात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की त्यामुळे झोप लागण्यास मदत होते आणि शरीर आरामशीर झोपतं। काहींसाठी हे खरं असू शकतंही, कारण दुधामध्ये असे घटक असतात जे मन शांत करण्यास मदत करतात। तथापि जर एखाद्याला रात्री दूध प्यायल्यानंतर कफ, चिकट पदार्थ वाढण्याचा किंवा मग पोट जड झाल्याचा अनुभव येत असेल तर त्यांनी ही सवय बदलली पाहिजे। प्रत्येक शरीर हे वेगळं असतं आणि एकच नियम सर्वांना लागू होत नाही। काही लोक सकाळी रिकाम्या पोटी दूध पितात, पण हे सर्वांसाठी योग्य नाही। रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काही लोकांना आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा अपचन होऊ शकतं। म्हणून पचन संस्थेवर जास्त ताण येऊ नये म्हणून हलक्या नाश्त्यासोबत किंवा जेवणानंतर लगेच दूध पिणं उत्तम। आता प्रमाणाबद्दल बोलूया, कारण ते देखील महत्त्वाचं आहे। बऱ्याच लोकांना वाटतं की ते जितकं जास्त दूध पितील तितकं ते अधिक फायदेशीर ठरेल। तथापि शरीराच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केल्याने हळूहळू नुकसान होऊ शकतं। जर एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दूध प्यायली तर त्यांना गॅस, पोटदुखी, सुस्ती आणि पोट जड झाल्यासारख्या समस्या जाणवू शकतात। म्हणून आपल्या गरजेनुसार आणि शरीराच्या क्षमतेनुसार आपण सेवन करत असलेल्या दुधाचं प्रमाण समायोजित करणं आणि अतिरेक टाळणं महत्त्वाचं आहे। आता दूध पिताना लोक करत असलेल्या काही सामान्य चुकांबद्दल चर्चा करूया। पहिली चूक म्हणजे दुधासोबत चुकीचे पदार्थ खाणे। उदाहरणार्थ, दुधासोबत आंबट फळे, खारट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते आणि पोट खराब होऊ शकतं। दुसरी चूक म्हणजे थंड दूध पिणे, विशेषतः रात्री। यामुळे काही लोकांमध्ये खोकला आणि घशाचे त्रास वाढू शकतात, म्हणून दूध थोडंसं गरम करून पिणं चांगलं आहे। तिसरी चूक म्हणजे शरीर दूध योग्यरित्या स्वीकारत नसतानाही लोक जबरदस्तीने दूध पितात। जर वारंवार दूध प्यायल्याने समस्या निर्माण होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये। गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आता दुधाचा फायदा कोणाला होऊ शकतो यावर आपण चर्चा करूया। जे लोक अशक्त आहेत, ज्यांची हाडे कमकुवत आहेत किंवा जे तीव्र शारीरिक श्रम करतात त्यांच्यासाठी दूध हे फायदेशीर ठरू शकतं। जे लोक जिममध्ये व्यायाम करतात किंवा ज्यांना आपले स्नायू मजबूत करायचे आहेत त्यांच्यासाठीही दूध एक चांगला पर्याय आहे, कारण त्यात अनेक प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वे असतात जी स्नायूंच्या विकासासाठी योगदान ठरतात। आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया ज्याची तुम्ही वाट पाहत आहात। शेवटी दूध पिताना कोणत्या 5 लोकांनी काळजी घेतली पाहिजे? पहिलं, ज्यांना लॅक्टोजची ॲलर्जी आहे त्यांनी दूध टाळलं पाहिजे। दुसरं, ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे त्यांनी दूध पूर्णपणे टाळावं, कारण त्यामुळे गंभीर स्वरूपाची ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते। तिसरं, ज्यांना वारंवार गॅस, पोटदुखी किंवा अतिसाराचा त्रास होतो त्यांनी मर्यादित प्रमाणामध्ये दूध प्यावं आणि त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो हे पाहावं। चौथं, ज्यांना खोकला, कफ, सर्दी आहे त्यांनी दूध पिणं टाळावं, विशेषतः रात्री, कारण त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडू शकते। आणि 5वं, ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे त्यांनी दूध पिण्याबाबत काळजीपूर्वक विचार करावा आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा। जर तुम्ही या 5 पैकी कोणत्याही गटात मोडत असाल
तर दूध पिण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, कारण केवळ योग्य माहितीच तुमचं आरोग्य टिकवू शकते. तर चुकीच्या सवयी हळूहळू तुमच्या समस्या वाढवू शकतात. म्हणून तुमच्या शरीराच्या गरजेनुसार शहाणपणाने दूध प्यावं, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये प्यावं, तरच तुम्हाला त्याचा खरा फायदा होईल आणि तुमचं आरोग्य सुधारेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.